ठीक आहे, आपण चालू करूया. तर बघा, आपण व्हिज्युअलायझेशन सर्व पाहिलेलं आहे. आता आपण क्वेरीला स्टार्ट करणार आहे. एक मिनिट, मला स्क्रीन शेअर करू द्या. स्क्रीन विजिबल आहे का? यस सर. ठीक आहे. तर आपण काय करूया, एक ब्लँक फाईल घेऊया. मी स्टेप बाय स्टेप एक एक ऑप्शन सांगत जाईन. जिथे तुम्हाला डाऊट आहे तिथे तुम्ही क्रॉस क्वेश्चन करू शकता त्या फील्ड रिलेटेड. जर क्वेश्चन नसेल तर मी कन्सिडर करेन की तुम्हाला समजलेलं आहे. अशा पद्धतीने आपण पुढे कंटिन्यू करूया. जर स्पीड वाटत असेल तर सांगून द्या मला, तसं स्पीड आहे, स्लो जाऊया. तुम्ही जशा पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने आपण जाऊया. डेटा मी लोड करून घेतो. कोणता पॉइंट आपण क्वेरीला स्टार्ट करतो आता. ठीक आहे. क्वेरी म्हणजे ट्रान्सफॉर्म डेटा. इथे बघा, ट्रान्सफॉर्म डेटाचा आहे ना ऑप्शन. यस सर. तर हा पॉइंट आपण काय करतोय सध्या कव्हर करणार आहे. तर हा आहे ट्रान्सफॉर्मचा ऑप्शन. ह्याच्यामध्ये पहा, थोडं लक्ष केअरफुली जरा पहा, म्हणजे समजेल. जरा जरी समजलं नाही ना तर पुढे काही समजणार नाही तुम्हाला. बघा, टेबल आहे, एनी कॉलम आहे, टेक्स्ट कॉलम आहे, नंबर कॉलम आणि डेट. तर आपण टेक्स्ट पासून सुरुवात करूया, देन नंबरला कव्हर करूया, देन एनी कॉलम कडे आपण मूव्ह होऊया. आता हा जो माझ्याकडे डेटा आहे, तर ह्याच्यामध्ये भरपूर व्हेरिएबल आहेत. सध्या मी काय करेन, टेम्पररी आपण लर्निंग करतोय म्हणून आपण काही व्हेरिएबलच ठेवूया आणि बाकीचे सगळे रिमूव्ह करूया. आता मला टेक्स्ट कॉलम आणि नंबर कॉलम लागणार आहे. तर मी काय करेन, एक टेक्स्ट कॉलम एक 2 ठेवीन मी ह्याच्यामध्ये. सपोज हा एक शिफ्ट मोड एक ठेवेन. अजून आपण काय ठेवू शकतो याच्यामध्ये, रिजन आपण घेऊया आणि नंबरसाठी आपण सेल्स घेऊया, क्वांटिटी घेऊया, प्रॉफिट घेऊया, डिस्काउंट. ठीक आहे. हे एवढे व्हेरिएबल ठेवूया आपण. ह्याच्यावर राईट क्लिक करा आणि ते बघा, रिमूव्ह कॉलम म्हटलं तर जेवढे सिलेक्ट केले तेवढे रिमूव्ह होतील. रिमूव्ह ऑदर कॉलम म्हटले तर अनसिलेक्टेड आहेत ते रिमूव्ह होतील. तर मी अनसिलेक्टेड जे आहेत ते रिमूव्ह ऑदर कॉलम काय करेन, मी डिलीट करेन. आता सध्या आपण टेक्स्ट पाहतोय, तर मी ह्या सुद्धा 2 व्हेरिएबलला काय करेन, डिलीट करेन. तर एक एक आपण काही गोष्टी आपण पाहणार आहे. ठीक. सॉरी, मी रिमूव्ह ऑर्डर केलेला आहे. तर इथे बघा, तुम्ही जे काही चेंजेस करत आहात ते इथं ऑटोमॅटिकली काय होतं, रेकॉर्ड होते. तुम्ही जर अंडू करायचं असेल तर कॅन्सल करा. तो काय होईल, प्रिव्हियस जे काही तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे तो रिमूव्ह होईल आणि अंडू होईल तो. तर परत एकदा मी 2-3 व्हेरिएबल घेईन. एक ऑर्डर आयडी घेऊया, एक शिफ्ट मोड घेऊया, रिजन, सेल्स आणि प्रॉफिट. हा, ठीक आहे. एवढे माझे कॉलम आहेत असं कन्सिडर करूया. आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट व्हेरिएबलला, टेक्स्ट बॉक्सला आपल्याला एक्सप्लोर करायचा. पहिला पॉइंट बघा काय आहे, आपण फॉर्मॅट समजून घेऊया. मी सिंपल ज्या गोष्टी आहेत त्या आधी तुम्हाला सांगेन, म्हणजे थोडं तुमचा इंटरेस्ट येईल त्याच्यामध्ये, समजत जाईल. जर जेव्हा जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळी तुमचा इंटरेस्ट वाढेल. त्यामुळे मी तुम्हाला बेसिक गोष्टी आधी सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण पूर्ण हा टेक्स्ट कॉलम जो आहे तो पूर्ण आपण आज कम्प्लीट करणार आहे आणि जर पॉसिबल झालं तर नंबरकडे सुद्धा मूव्ह करूया. बघा, फॉर्मॅटमध्ये सुरुवातीला लोअर केस. जेव्हा तुम्ही कोणत्याही व्हेरिएबलला सिलेक्ट कराल आणि लोअर केसमध्ये कन्वर्ट कराल, तर जेवढे तुमचे व्हेरिएबल आहे, जेवढे तुमचे कॅटेगरी आहेत, कॅरेक्टर आहेत, ते सर्व कॅरेक्टर काय होतील, लोअर केसमध्ये कन्वर्ट होतील. जे काही तुमचा टेक्स्ट असेल तो सर्व टेक्स्ट काय होईल, लोअर केसमध्ये कन्वर्ट होईल. जर तुम्हाला अप्पर केस करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही अप्पर केसचा उपयोग करू शकता. एक सिंपल मेथड आहे कॅपिटल करायचा आणि लोअर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. कॅपिटलसाठी अप्पर केस,
आणि स्मॉल लेटरसाठी लोअर केस. कोणताही रिजन घ्या, कोणताही व्हेरिएबल घ्या. सपोज आता मी रिजन घेतलेला अप्पर केस करायचं तर अप्पर केस. अशा पद्धतीने चेंजेस. आता हे चेंजेस जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर होम मध्ये जाणे आणि क्लोज अँड अप्लाय. ठीक आहे, क्लोज अँड अप्लाय अशा पद्धतीने करू शकतो, किंवा इथे अप्लायचं पण फंक्शन आहे किंवा डायरेक्टली क्लोजचं पण फंक्शन आहे. अशा पद्धतीने आपण इथे क्लोज आणि अप्लाय करू शकतो. तर बघा, ट्रान्सफॉर्म मध्ये आपण दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत, एक अप्पर केस, लोअर केस. नेक्स्ट आहे कॅपिटलाइज. कॅपिटलाइज म्हणजे काय? प्रत्येक वर्डचा फर्स्ट लेटर, प्रत्येक वर्डचा नाही, फर्स्ट लेटर फक्त. ओके, एक मिनिट आपण ह्याचा पाहूया म्हणजे समजेल. हा, प्रत्येक वर्डचा फर्स्ट लेटर कॅपिटल आहे, बाकी सगळे स्मॉल आहेत. जर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर कॅपिटलाइज मेथड. एकूण 3 मेथड आहेत ह्याच्यामध्ये. जर तुमच्या व्हेरिएबलला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अप्पर केस, लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचं असेल लोअर केस, आणि प्रत्येक वर्डचा जर फर्स्ट लेटर कॅपिटल करायचं असेल, बाकीचे स्मॉल करायचं असेल तर ऑप्शन दिलेला आहे कॅपिटलाइज ईच वर्ड. लिहिलेलंच आहे कॅपिटलाइज ईच वर्ड. नेक्स्ट पॉइंट, हा ट्रिम आणि क्लीन ह्यासाठी आपल्याला डेटा दुसरा लागेल, म्हणून आपण सध्या हे साईडला ठेवूया. नेक्स्ट आहे ऍड प्रफिक्स. ऍड प्रफिक्स म्हणजे जर तुम्हाला काय सुरुवातीला ऍड करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला इथे ऍड करायचं आहे ऍड प्रफिक्स. सपोज मी इथं मिस्टर, जसं की आपलं नेम असेल आणि आपल्याला प्रफिक्स ऍड करायचा आहे, तर अशा पद्धतीने आपण ऍड करू शकतो. जर तुम्हाला सफिक्स ऍड करायचं असेल तर सफिक्स ऍड करू शकता. आता इथे बघा, सफिक्स ऍड करताना आपण काय करूया, स्पेस देऊया. सफिक्स स्पेस, अशा पद्धतीने. टेक्स्ट मध्ये स्पेस सुद्धा इन्क्लूड केला जातो. स्पेस हा सुद्धा एक एलिमेंट आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही आता इथे काउंट कराल सेकंड क्लास, ह्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत तर तुम्ही काउंट कराल तर 1 2 3 4 5 6. सेकंड मध्ये 6 आहेत आणि क्लासमध्ये ओव्हरऑल ओव्हरऑल किती? 12. स्पेसला इन्क्लूड केला की इन्क्लूड करून. ठीक आहे, तर स्पेसला सुद्धा इन्क्लूड करावं लागतो ह्याच्या पॉवर BI मध्ये. तर हे बेसिक ऑप्शन्स होते, लोअर, अप्पर, कॅपिटलाइज, ऍड प्रफिक्स आणि ऍड सफिक्स. आणि हा ट्रिम आणि क्लीन तुम्हाला मी सांगतो होता. हा जो ट्रिम आहे हा काय करतो, अननेसेसरी जे स्पेसेस आहेत ह्या रिजन मध्ये, जर अननेसेसरी स्पेस असेल तर तो काय करतो, रिमूव्ह करतो. तर फॉर एक्झाम्पल आता इथं आपल्याला समजणार आहे, तर आपण काय करूया, एक टेबल क्रिएट करून घेऊया. सपोज मी काय करतोय, इंटर डेटा म्हणून नवीन एक डेटा घे. ह्याच्यामध्ये मी काय करेन, सपोज A, B, C, D, आणि सपोज ह्याला नाव देईन मी ग्रेड म्हणूया आपण. ठीक आहे, हा माझा एक टेबल आहे ज्याला आपण मी मार्क्स, हा टेबल नेम मी ऍड करतोय. बघा, मार्क्स नावाचा एक टेबल आहे माझ्याकडे. आता पहा, तुम्हाला इथं दिसत असेल की टोटल म्हणजे प्रत्येक वर्ड मध्ये किती एलिमेंट आहेत. तर A हा एकच आहे, B हा एकच आहे, C हा एकच आहे आणि D हा एकच आहे. आपण काउंट सुद्धा करू शकतो. काउंट करण्यासाठी आपल्याकडे इथे एक्स्ट्रॅक्ट मध्ये लेंथ आहे. जेव्हा तुम्ही लेंथ क्लिक कराल तर इथे काउंट होईल, ह्याच्यामध्ये चेंजेस होतील. आता मला ह्याच्यामध्ये चेंजेस करायचं नाही, ह्याच्या पुढे ऍड करायचं, म्हणून मी काय करतो, ऍड कॉलम मध्ये जाऊन जे मला एक्स्ट्रॅक्ट करायचं ते एक्स्ट्रॅक्ट करतो. इथे बघा लेंथ. तर पाहिलं तर तुम्हाला दिसेल A मध्ये एकच आहे, B 5 आलेला आहे, C 1 आलेला आहे आणि D 3 आलेला आहे. तर असं का झालेलं आहे, तर स्पेसला सुद्धा तिथे इन्क्लूड केलं गेलं आहे. ठीक आहे, आता तो व्हिजिबल नाहीये, तो स्पेस आपल्याला दिसत नाही, की अननेसेसरी जो स्पेस आहे तो दिसत नाही आपल्याला. परंतु जर लेंथ काउंट केला तर अशा गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. तर आपण काय करूया, ह्या ग्रेडवर क्लिक करून
ठीक आहे. जो फॉर्मॅट होता ह्याच्यामध्ये आपण ट्रिम वापरूया. जेव्हा मी याला ट्रिम करेन, ठीक आहे, ट्रिम केल्यानंतर इथे नवीन व्हेरिएबल ऍड झालेला आहे. आता हा जो व्हेरिएबल आहे ना ह्याची लेंथ आपण फाइंड आउट करूया. मी काय करेन, एक्सट्रॅक्ट आणि लेंथ. आता बघा 1 1 झालेला आहे. म्हणजे ट्रिम काय करेल, तुमच्या डेटामध्ये जे काही स्पेसेस असतील अननेसेसरी ते स्पेस रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, ट्रिम करतं. हे लक्षात ठेवा. आता आपल्या ऑर्डर्समध्ये इथे अंडरस्टँडिंगसाठी तो डेटा नव्हता तसा, म्हणून आपण एक डेटा फ्रेम क्रिएट केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अननेसेसरी डेटा काय करू शकता, स्पेसेस रिमूव्ह करू शकता युजिंग ट्रिम. आपण परत ऑर्डरमध्ये इंटर करूया. बघा आपण काय पाहतोय, आपण पाहतोय ट्रिम क्लीन. मी सांगेन तुम्हाला क्लीनसाठी पण डेटा तसा हवा आपल्याला. क्लीन म्हणजे ते इनव्हिजिबल काही /n /t अशा काही गोष्टी असतात, ते गोष्टी क्लीन करायचं काम करतो. जसं ट्रिम अननेसेसरी स्पेस रिमूव्ह करतो, तशा पद्धतीने क्लीन अननेसेसरी इंटर किंवा /t /n अशी काही कॅटेगरी असतील, कॅरेक्टर असतील तर त्यांना रिमूव्ह करायचं काम करतं. तसा डेटा आला की मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. इथून इथेपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? येस आणि नोच्या लँग्वेज मध्ये मला आन्सर द्या. ट्रिम मध्ये फक्त तो अननेसेसरी स्पेस फक्त तो रिमूव्ह करेल, राईट? जसं फॉर एक्झाम्पल सेकंड क्लासच्या मध्ये पण एक स्पेस आहे, बट त्याच्यात ना प्रेफिक्सला स्पेस आहे ना सफिक्सला स्पेस आहे. मग तो हा जो याच्यामधला जो स्पेस असेल तो नाही तो क्लीन करणार, राईट? 2 वर्ड मधील स्पेस नाही रिमूव्ह करणार, तो अननेसेसरी पुढचा आणि मागचा रिमूव्ह करणार. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही डाऊट आहे का? नसेल तर आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. बघा आपण एक्सट्रॅक्ट पाहत होतो, जसं की आता लेंथ पाहिलेला आहे आपण. ठीक आहे. आता जर शिप मोडची लेंथ हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली लेंथ चेक करू शकता, पण डायरेक्टली त्याच्यामध्ये तो चेंजेस होणार आहे, कारण की आपण ट्रान्सफॉर्म मध्ये करतोय. जर तुम्ही ऍड कॉलम केलात तर त्याच्यामध्ये न्यू कॉलम असा ऍड होईल आणि ते तुम्हाला दिसतील. तर आपण न्यू कॉलम मध्ये करूया, जेणेकरून आपल्याला त्याला क्रॉस चेक करता येईल. तर मी परत काय करतोय, ते ऍड कॉलम मध्ये जाईन. आपण जो काही प्रोसेस केलेला आहे त्याला मी रिमूव्ह करून येतो. तर ऍड कॉलम मध्ये बघा एक्सट्रॅक्ट, ओके, लेंथ. तर इथे बघा लेंथ आलेला आहे. तर मी काय करेन, हा जो शिफ्ट डेट आहे ह्याच्यावर मी ऑपरेशन करत आहे ना, तर ट्रान्सफर मधून ना, तर इथे एक ऑप्शन आहे मूव्ह टू एंड. तर मी ह्याला एंडला मूव्ह करतो. ओके. ह्याचं रिझन काय आहे की साइड बाय साइड मला चेक करता येईल. इथे काय आहे, मूव्ह टू एंड, लेफ्ट राईट बिगिनिंग एंड अशा पद्धतीने मूव्ह करता येतो. तर मी ते काय करेन, ह्याला मूव्ह करेन एंडला, जेणेकरून मला ऍड कॉलम शेजारी जे काही नवीन कॉलम ऍड होईल त्याच्या शेजारी शिफ्ट मोड दिसेल. आता आपण इथे लेंथ चेक करतो. तर बघा लेंथ आहे 12 12 12 14 14 14. ओके. अशा पद्धतीने ह्याचे लेंथ आहेत. आता आपण काय करूया, एकदा ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस रिमूव्ह करूया. एकदा आपण फॉर्मॅट मधून ट्रिम करूया. ठीक आहे. आणि ट्रिम केल्यानंतर मग आपण लेंथ फाइंड आउट करूया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय आहेत, लेंथ आहेत. लेंथ फाइंड आउट करायची प्रोसेस अशी आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघूया आपण. फर्स्ट कॅरेक्टर, लास्ट कॅरेक्टर. ठीक आहे. तर हे जे प्रोसेस आहे मी सध्या काय करेन, डिलीट करेन. आता आपण फर्स्ट कॅरेक्टर आणि लास्ट कॅरेक्टरकडे जाऊया. बघा क्लिक, एक्सट्रॅक्ट, फर्स्ट कॅरेक्टर. तुम्हाला फर्स्ट किती कॅरेक्टर तुम्हाला हवेत. जर मी 5 दिले तर फर्स्ट 5 कॅरेक्टर तुम्हाला भेटतील. जर मी 6 दिले तर 6 फर्स्ट कॅरेक्टर. तर बघा ओके सेकंड, म्हणजे स्टार्ट पासून 1 पासून स्टार्ट करायचंय. जेवढे तुम्हाला कॅरेक्टर हवे तेवढे पुट करा आणि तुम्हाला आन्सर देईल. ठीक आहे. आता इथे फर्स्ट कॅरेक्टर मध्ये आपल्याला बघा, तुम्हाला इथून बघा, जर तुम्हाला फर्स्ट कॅरेक्टर म्हणजे सुरुवातीपासून काही पहिले 4च व्हेरिएबल, फर्स्ट 4च कॅरेक्टर हवे असतील तर तुम्ही काय करा, शिफ्ट मोड, एक्सट्रॅक्ट, स्टार्ट पासून हवे ना, फर्स्ट 4 कॅरेक्टर मला हवेत. ओके. तर इथे बघा
SECO. जेवढे जेवढे इथे फर्स्ट कॅरेक्टर आहेत तेवढे सगळे तुम्हाला इथे फर्स्ट 4 कॅरेक्टर इथे डिस्प्ले होतील. सिंपल आहे. ओके, ह्याच्यामध्ये स्पेसला सुद्धा इन्क्लूड करा. म्हणजे स्पेसला इन्क्लूड करा म्हणजे जर तुम्ही फर्स्ट कॅरेक्टर घेत असाल ह्याचा, मी परत घेतो फर्स्ट कॅरेक्टर, आणि तुम्ही जर 6 घेतले तर 6 ऐवजी आपण 7 घेऊया. आपण काय करूया, 6 ऐवजी 7 घेऊया म्हणजे स्टँडर्ड पूर्णपणे येईल. 7 6 ला काय आलं होतं बरं का, सेकंड आला होता का पूर्ण? ओके, आला होता 6 ला. आता बघा मी काय करेन, 7 पण घेईन. एक्स्ट्रॅक्ट फर्स्ट कॅरेक्टर 7. बघा दोन्ही सुद्धा सेमच वाढतायत, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे बरं सांगा, कोणी सांगेल का? सर पेस घेतलाय त्यानं. ओके गुड, सेकंड मध्ये स्पेस कन्सिडर केलेला. ओके, इथे तुमचे डॅक्स आहेत. ओके, इथून सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. हा डॅक्स कोड जर तुम्हाला समजला, सॉरी डॅक्स नाही, सॉरी एम लँग्वेज. ओके, क्वेरी जर तुम्हाला समजली तर इथून सुद्धा तुम्हाला चेंजेस करता येतात. ओके, अशा पद्धतीने चेंजेस करता येतात. आता हे थोडं लॉजिकल किंवा कॉमन सेन्स आहे की नंबर म्हणजे तोच नंबर असेल म्हणून मी त्याला चेंज केलेला. तर हे फर्स्ट कॅरेक्टर झालेलं आहे अशा पद्धतीने. तर मी असं लास्ट पण करू शकतो. आता मी जसं मी फर्स्ट केलेलं आहे तसं मी शिफ्ट मोड किंवा कोणताही व्हेरिएबल असेल तर मी काय करेन, एक्स्ट्रॅक्ट लास्ट कॅरेक्टर, आणि लास्ट मला हवे 5. ओके, विथ स्पेस क्लास नाही 5 क्लासमध्येच ठीक आहे. तर एक एक्झॅक्ट क्लासमध्ये आहेत. फर्स्ट कॅरेक्टर लास्ट कॅरेक्टर जेवढे काउंट असतील तेवढे एलिमेंट तुम्हाला तिथे डिस्प्ले होतील. आता आपण ऍड कॉलम मध्ये करतोय म्हणून तो नवीन कॉलम मध्ये ऍड होत चाललेला आहे, अदरवाईज तो ह्याच्यामध्ये चेंज झाला असता. ठीक आहे, जर तुम्ही ट्रान्सफॉर्म मध्ये चेंज करत असाल, इथे शिफ्ट मोड मध्ये बघा इथे ट्रान्सफॉर्म मध्येच आहे. जर तुम्ही इथेच एक्स्ट्रॅक्ट करत असाल फर्स्ट कॅरेक्टर सपोज 5 तर तो इथेच चेंज करेल. हे जर नको असेल, अवॉइड करायचं असेल, थोडं अंडरस्टँडिंग लर्निंगसाठी गरजेचं आहे म्हणून आपण काय करतो इथे ऍड कॉलम मध्ये पाहतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा फर्स्ट झालेला आहे, लास्ट झालेला आहे. आता रेंज द्यायची आहे. रेंज मध्ये थोडं ट्रिकी आहे. रेंज म्हणजे असं नाही की 2 to 8, 2 to 10, 4 to 6 अशा पद्धतीने रेंज नाहीये. जेव्हा मी रेंजला क्लिक करेन तेव्हा समजेल. रेंज विचारत आहे स्टार्टिंग इंडेक्स. सपोज मी स्टार्ट करत आहे 3 पासून. ठीक आहे, आणि 3 पासून तुम्हाला किती नंबर्स हवेत, नंबर ऑफ कॅरेक्टर. 3 पासून किती, 3 पासून मला 2 हवा असेल तर 3 to 5 होईल. 3 to पासून 3 नंबर दिला तर 3 to 6 होईल तो. अशा पद्धतीने हा रेंज वर्किंग करतो. ठीक आहे, तिथे रेंज द्यायची नाही 3 to 6 असं नाही द्यायचं. तो नंबर आहे 3 आणि त्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ एलिमेंट किती पाहिजे तिथून काउंट करायचे, तेवढे काउंट तुम्हाला इथं देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ते रेंज वर्किंग होतं, टेक्स्ट रेंज. समजलं असेल तुम्हाला. शिफ्ट मोड अजून काय एक्स्ट्रॅक्ट मध्ये, टेक्स्ट बिफोर डिलिमिटर. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी आता इथे डिलिमिटर म्हणजे स्पेस आहे. डिलिमिटर म्हणजे कोणताही स्पेशल कॅरेक्टर असू शकतो, जसा की ऑर्डर आयडी मध्ये हायपन आहे, हायपन म्हणजे मायनस आहे, तर त्याच्यानुसार सुद्धा आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. आता काय विचारलेलं आहे, टेक्स्ट बिफोर डिलिमिटर म्हणजे कोणताही डिलिमिटर चूज केला की त्याच्या अगोदरचा जो काही कॅरेक्टर्स असतील ते सगळे शो होतील. आता बघा टेक्स्ट बिफोर डिलिमिटर, आता इथे ह्याच्यामध्ये मी फक्त स्पेस देईन आणि ओके करेन. कारण मी तर स्पेस घेतलेला आहे, तर स्पेसच्या अगोदरचा. जर बघा इथे मी ऑर्डर आयडी घेईन तर बिफोर डिलिमिटर म्हणजे जो पहिला जो येईल सिक्वेन्स मध्ये, जो पहिला येईल ओके, तो आपला फर्स्ट डिलिमिटर असेल. तर मी काय करेन, एक्स्ट्रॅक्ट बिफोर डिलिमिटर, आणि डिलिमिटर आहे माझा हायपन. ओके, ठीक आहे, बिफोर म्हटले ना म्हणजे अगोदरचा. जर आफ्टर म्हणत असेल मी, ठीक आहे, मी परत क्लिक करेन एक्स्ट्रॅक्ट
आफ्टर डिलिमिटर हायफन ओके, हा माझा आफ्टर डिलिमिटर आहे. किंवा हा जो शिफ्ट मोड आहे हा सुद्धा एक्स्ट्रॅक्ट आफ्टर डिलिमिटर हायफन ओके. ओके सॉरी, हायपन नाही, स्पेस द्यायचा होता मला तिथे, सॉरी हायपन नाहीच आहे तिथे, सॉरी. ओके ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट आफ्टर डिलिमिटर स्पेस ओके. अशा पद्धतीने तुम्ही त्याला क्लासिफाय करू शकता. तर ह्याचा उपयोग कुठे होतो तुम्हाला सांगतो. सपोज तुमच्याकडे 1,00,000 ऑब्झर्वेशन आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त जीमेल आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, डोमेन सेपरेट करायचा आणि युजर नेम सेपरेट करायचा. तर तिथे तुम्ही काय वापरू शकता, जर तुम्हाला युजर नेम हवा असेल तर बिफोर डिलिमिटर @ आणि जर तुम्हाला डोमेन हवं असेल तर आफ्टर डिलिमिटर @. मग तुम्हाला फक्त डोमेनच भेटतील तुमच्या व्हेरिएबलमध्ये. मग त्याच्यानं तुम्ही काउंट वगैरे घेणे किंवा चार्ट्स काढणे, ग्राफ्स काढणे, जीमेल किती आहेत, याहू किती आहेत, रेडिट मेल किती आहेत, त्याचं काउंट वगैरे करून तुम्ही एक ग्राफ दाखवू शकता. अशा पद्धतीने त्याचा यूज करू शकतो ह्या एक्स्ट्रॅक्टचा. सपोज बर्थ डेट हवे असेल तुम्हाला, आता ह्याच्यामध्ये सपोज तुमचं जीमेल आहे आणि त्याच्यामध्ये पुढे बर्थ डेट आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा आपल्याकडे एक्स्ट्रॅक्शन आहे जे अजून आपण पाहणार आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये नाही, एक्स्ट्रॅक्टमध्ये असायला पाहिजे. इथे आहे स्प्लिट कॉलम मध्ये, अजून आपण ह्याला पाहिलेलं नाही. ठीक आहे, तो जीमेलचा एक केस समजून घ्या तोपर्यंत, बाकी मी बर्थ डेटचं तुम्हाला सांगेन. ठीक आहे, तर जीमेल @चा अगोदरचा युजर नेम आणि आफ्टर डिलिमिटर म्हणजे तुमचा तो डोमेन असेल. अशा पद्धतीने तुम्ही स्प्लिट करू शकता. ठीक आहे, तर आपण पाहतोय एक्स्ट्रॅक्ट डिलिमिटर. सर डिलिमिटर ऑर्डर सिरीज पण करू शकतो ना. समजा एका प्रोडक्टची M सिरीजचे नंतरचं कोणतं, C सिरीजचं कोणतं. हा जर तसा असेल, सपोज L- समथिंग नंबर असेल, T- समथिंग नंबर असेल, तर डॅशचा अगोदरचा किंवा डॅशच्या नंतरचा असं घेऊ शकतो आपण. कोणताही डिलिमिटर आहे ना, डिलिमिटर म्हणजे स्पेशल कॅरेक्टर बरं का. डिलिमिटर म्हणजे काय, स्पेशल कॅरेक्टर. कोणत्याही स्पेशल कॅरेक्टरचा अगोदरचा डेटा किंवा नंतरचा डेटा आपण घेऊ शकतो. ठीक आहे, आता ह्या केसमध्ये बघ, बिफोर डिलिमिटर CA येईल, आफ्टर डिलिमिटर 2018 आणि हे येईल. आता मला काय करायचं आहे, माझ्याकडे 2 डिलिमिटर आहेत, माझ्या मिडल व्हॅल्यू हवी आहे. तर ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे, बिटवीन डिलिमिटर. फर्स्ट डिलिमिटर आहे हायपन, सेकंड डिलिमिटर सुद्धा आहे हायपन, आणि मी करतोय ओके. आपण त्याच्यातच चेंजेस केले की हां ठीक आहे, आपण ट्रान्सफॉर्म मध्ये. तर इथे बघ 2018 अगोदर काय होतं, CA हायपन 2018 हायपन आणि हे अशा पद्धतीने 152 156 असे व्हॅल्यूज होते. पण आता आपण काय केले, बिटवीन मध्ये व्हॅल्यू घेतलेला आहे. यस सर. ठीक आहे, जसा जसा तुमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल त्याच्याप्रमाणे ह्याचा उपयोग होतो. जसं की फॉर एक्झाम्पल एक माझा डेटा असा आहे की मी एक डेटा क्रिएट करून दाखवतो तुम्हाला. सपोज माझ्याकडे डेटा असा आहे की मी सपोज विशाल हॅश मी रॅन्डमली काहीतरी घेते बरं का, 1 2 3 @gmail.com, सॉरी gmail.com. ठीक आहे, आता सपोज रोहित हॅश R 1 2 3 @yahoo.com. ठीक आहे, असं माझं एक काही नाव आहे, त्यानंतर ईमेल आयडी, असं काहीतरी डेटा आहे माझ्याकडे. कारण डेटा प्री प्रोसेसिंग करतो ना, हा प्रोसेस असायलाच पाहिजे असं काही नाहीये. नंतर सपोज की म्हणतो की AK सपोज हॅश आहे, ओके, त्यानंतर AK1 @gmail.com.
ठीक आहे. असा माझ्याकडे डेटा आहे आणि मी ह्याला नाव देतो मेल्स असं नाव देतो आणि ते व्हेरिएबलला सुद्धा मेल्स असं म्हणेन, मेल आणि ओके. असा माझ्याकडे डेटा आहे. ठीक आहे, एकच व्हेरिएबल आहे. आता मला काय करायचं आहे, ह्यातून नाव सेपरेट करायचं आहे. ओके, युजर नेम सेपरेट करायचं आहे आणि डोमेन सुद्धा सेपरेट करायचं आहे. तिन्ही सेपरेट करायचं आहे. हा क्लीन डेटा नाहीये, मला क्लीन करायचा. तर बघा मी काय करेन, ऍड कॉलम. तुम्ही सांगितलं तरी चालेल बरं का. सुरुवातीला आपण काय करूया, डोमेन सेपरेट करूया. एक्स्ट्रॅक्ट मध्ये जाऊन डेलिमिटर बिफोर आफ्टर आफ्टर डिलिमिटर आणि डिलिमिटर असेल आपला @. डोमेन आलेला आहे. ठीक आहे. आता मला हवा आहे नेम बिफोर डिलिमिटर. डिलिमिटर आहे आपला हॅश. आता मला हवा आहे युजर नेम @ बिफोर. मग विशाल पण येईल त्याच्यामध्ये. असा येईल तो. असं नको आहे ना मला. V123 रोहित 123 असं पाहिजे ना, AK1. तर त्यासाठी आपण बिटवीन पाहिलं ना. बिटवीन कशामध्ये, हॅश आणि @ मध्ये. ठीक आहे, झाला डेटा क्लीन. तर अशा पद्धतीने डेटा क्लीन करतो आपण किंवा ट्रान्सफॉर्म करतो. तर ह्याचा उपयोग असा करायचा. आता इथे मी नंबर जर मी युजिंग नंबर जर मी करायचा प्रयत्न केला, फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रॅक्ट फर्स्ट कॅरेक्टर, तर मला थोडीच माहिती की पहिले जे नेम आहे ते सेम लेंथचे आहेत का. जर मी विशालला कन्सिडर करून जर मी 6 नंबर देत असेल तर ते चुकीचं आहे, कारण की इथं रोहित हॅश आलेला आहे, AK1 असं आलेला आहे. तर इथं लेंथच्या बेसिसवर मी नाही करू शकत. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कधी एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, कोणता मेथड वापरायचा ते आपण इथून ठरवायचं आपल्या सिनेरिओ प्रमाणे. तर हा झालेला आहे पूर्ण एक्स्ट्रॅक्ट. ओके, फॉर्मॅट. अजून ट्रान्सफॉर्म मध्ये गेल्यानंतर आपण पाहूया. एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. हा जो पर्स आहे तो आपण पाहणार नाही, कारण तो डेटा XML जेसनचा डेटा फॉर्मॅट आहे, तो आपल्याशी काही घेणं देणं नाही. फॉर्मॅट ह्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. आणि आता आहे स्प्लिट कॉलम. स्प्लिट कॉलम सेमच आहे. जिथं आपण बिफोर आणि आफ्टर करत होतो, तर आपल्याला बिफोर पण हवा आहे आणि आफ्टर पण हवा आहे. म्हणजे कोणत्याही एका डिलिमिटरने सुरुवातीचा पण डेटा आहे आणि नंतरचा पण डेटा. जसा की हाच आहे, तर मी बाय डिलिमिटर जर मी कस्टम, आता तो ऑटोमॅटिकली तुम्हाला सजेस्ट करतो बरं का. आता मी हॅशच्या ऐवजी मी @ वापरतो. ओके, तर बघा त्याने स्प्लिट केलेलं आहे. कोणाकोणाला स्प्लिट केलेलं आहे, एक मिनिट. आपण ह्याच्यातच स्प्लिट झालेलो आहे. आपण ऍड कॉलम करूया, कारण इथे @ पासून हा एक सेपरेट झालेला आहे आणि इथे एक सेपरेट झालेला आहे, इथे एक सेपरेट झालेला आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 सेपरेट झालेले आहे. तर आपण काय करूया, आपले जेवढे चेंजेस होते, अपडेट केले होते, ते सगळे रिमूव्ह करूया, जेणेकरून आपल्याला परत समजून येईल. हां, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी स्प्लिट बाय डिलिमिटर, जर ऑटोमॅटिक हॅश घेत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, हॅशने तो सेपरेट करेल. बघा, विशाल, रोहित, AK आणि नंतर इकडे सेपरेट केलेलं आहे. जेवढे हॅश आहेत तेवढ्याप्रमाणे तो सेपरेट करत जाईल. आता ह्याच्यामध्ये हॅश एकच आहे, त्याच्यामुळे ते तेवढे सेपरेट केलेले आहे. जर मला हॅश नको आहे, मला @ न हवा आहे, तर मी काय करेन, स्प्लिट बाय डिलिमिटर. इथे तो सजेस्ट करत आहे, पण आपण @ वापरणार आहे. अशा पद्धतीने आपण स्प्लिट वापरणार आहे. हा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्प्लिटचा एक प्रकार आहे, पण आपण फक्त स्पेसिफिक बिफोर आणि आफ्टर घेतोय किंवा मिडल घेतोय. पण हा काय करेल, तुम्हाला बिफोर पण देईल आणि आफ्टर पण देईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, बाय नंबर ऑफ कॅरेक्टर. नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, तुम्ही फक्त इथे नंबर ऑफ कॅरेक्टर सांगा. सपोज फॉर एक्झाम्पल आपण कोणाला स्प्लिट करतोय, आपण हे जे काही चेंजेस आहेत त्याला आपण अंडू करूया.
स्प्लिट नंबर ऑफ कॅरेक्टर. आता मी नंबर ऑफ कॅरेक्टर देईन 3 आणि ओके. बघा 3 3 3 3 3 3 3 जिथं नसेल तिथे नाही. जेवढे नंबर ऑफ कॅरेक्टर त्याच्याप्रमाणे तो रिपीटेडली काय करत चाललेला आहे, स्प्लिट करत चाललेला. एक डिलिमिटर पाहिला आपण, एक नंबर ऑफ कॅरेक्टर. आता नंबर ऑफ पोझिशन पण आहे याच्यामध्ये, नंबर ऑफ पोझिशन पण आहे. नंबर ऑफ पोझिशन इथे तुम्हाला बाय पर्टिक्युलरली तुम्हाला सांगायचं की कोणकोणत्या पोझिशनला तो स्प्लिट झाला पाहिजे. आता काय तुम्ही नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजे तो सिक्वेन्स म्हणजे जे काही लेंथ आहे ती सेम लेंथ आहे. म्हणजे जर तुम्ही 3 दिलात तर 3 3 3 3 म्हणजे 3च्या मल्टिप्लाय मध्ये तो सेपरेट करतो. पण पोझिशन मध्ये तुम्ही चेंज करू शकता. जसं की ह्या बाय पोझिशन मध्ये मी सुरुवातीला टाकेन 2 नंबरला स्प्लिट झाला पाहिजे, नंतर मी म्हणेन 5th नंबरला स्प्लिट झाला पाहिजे, नंतर मी म्हणेन 9 नंबरला स्प्लिट झाला पाहिजे. आणि 9 नंबरला स्प्लिट झाल्यानंतर तो जेवढा काही पुढे डेटा असेल तो सगळ्यात तो 9th मध्ये सेव्ह होऊन राहील. ठीक आहे. तर बघा आपण काय दिलं होतं, 2 दिलं 5 9 2 5 आणि 9. शेवटचा जो आहे तो पूर्णपणे त्याच्यात जेवढे आहे तेवढे 2 राहतील. शेवटच्याला कन्सिडर नाही केलं तरी चालेल. ओके. तर इथे 2 यायला पाहिजे, तर 3 कसे आले मलाही समजत नाही. वेट, आपण इथे परत नाही, इंडेक्स नाही आहे त्याच्यामध्ये. विशालमध्ये 2 म्हणजे व्ही आय यायला पाहिजेत, तसाच असेल तो मे बी. बाय पोझिशन मी 2 दिलेला होता, त्यानंतर 5, त्यानंतर 7. तुम्ही शेवटचा कितीही द्या, जेवढे एलिमेंट आहेत ते शेवटच्या ह्याच्यामध्ये ऍड होतील. ओके. इथे 3 आलेले, हे बघून घेऊया आपण एकदा. हे इथं 3 विशालचा व्ही नाही आहे सर त्याच्यात पहिल्या ह्याच्यात. राईट. व्ही आपल्याला 0 पासून स्टार्ट करावं लागेल. वेट, 0 पासून स्टार्ट करा. 0 2 5 7 8. नाही, आपण कोणाला सेपरेट करतोय, थांबा एक मिनिट. सेपरेट करण्यासाठी आपण ओरिजिनल कॉलम पाहिजे. ओरिजिनल कॉलमच वापरा. पोझिशन 0, 2, 5, 7. हा ठीक आहे. 0 to 2, 2 to 5, 5 to 7 आणि लास्ट. ठीक आहे. बाय पोझिशन म्हणजे 0 to 2, 2 to 5, 5 to 7 आणि 7 नंतर जो काही कॉलम असेल तो पूर्ण सगळा. त्याच्यामध्ये बाय पोझिशन अशा पद्धतीने करू शकतो. आता ह्याचा उपयोग मला सांगता नाही येणार, कारण की असं स्पेसिफिक एक्झाम्पल कधी मी यूज नाही केलेला आहे. ठीक आहे. बाय पोझिशन मोस्टली एक तर डिलिमिटर आपण वापरतो, मोस्टली म्हणजे 95% डिलिमिटरच वापरतो. ठीक आहे. जर इन केस तुम्हाला काही प्रॉब्लेम स्टेटमेंट वगैरे आले तर नोट डाऊन करून ठेवा, आपण डिस्कस करूया पुढे. बघा, स्प्लिट बाय डिलिमिटर, स्प्लिट बाय नंबर ऑफ कॅरेक्टर, स्प्लिट बाय पोझिशन. आता आहे स्प्लिट बाय लोअर केस टू अप्पर केस. ह्याचा अर्थ असा आहे की लोअर केस तो पाहायला स्टार्ट करेल जेव्हा लोअर केस संपेल, जेव्हा लोअर केस फॉल्स होईल, ओके, तेव्हा तो काय करेल, स्प्लिट करेल. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला लोअर केस टू अप्पर केस आहे का, नसेल तर आपण या ऑर्डर्स मध्ये जाऊया. आपण इथे कुठे ना कुठेतरी आपल्याला भेटेल. हा, आता सेकंड क्लास शिफ्ट मोड मध्ये आपण लोअर टू अप्पर करूया. आहे ह्याच्यात चेंजेस होतील. आपण ऍड कॉलम मध्ये जाऊया. ऍड कॉलम मध्ये ऑप्शन येत नाहीये तर ठीक आहे, आपण ह्याच्यातच करूया. लोअर टू अप्पर केस. तर इकडे बघा, लोअर टू अप्पर केसचा कसा अर्थ असतो, जेव्हा तुम्ही लोअर केस स्टार्ट केलेला आहे, जेव्हा हा अप्पर केस येईल तेव्हा हा सेपरेट केला जातो. ठीक आहे. आता इथे लोअर टू अप्पर म्हणजे काय, अप्पर आलेला आहे म्हणून इथे नल व्हॅल्यू आलेली आहे, तर ह्याला सोडून द्या सध्या. ओके. आता स्टँडर्ड सुरुवातीलाच होता म्हणून. त्यानंतर हा लोअर केस स्टार्ट करायचा, जेव्हा अप्पर केस येईल तेव्हा तो स्प्लिट करणार. ठीक आहे. परत हा लोअर केस चालू झाला, जेव्हा अप्पर केस येईल तेव्हा तो स्प्लिट करणार. आता आपण काय करूया, काही कॉलम इथून डिलीट करूया, त्याशिवाय आपल्याला समजणार नाही.
तर मी काय करेन, हे कॉलम सध्या काय करतो, रिमूव्ह करतो. हा बेटर राहील आपल्यासाठी. तर बघा, स्प्लिट कॉलम लोअर टू अपर. ठीक आहे, आपण खालून जाऊया म्हणजे आपल्याला थोडं अंडरस्टँड होईल. मी नॉन डिजिट टू डिजिट आधी येईल, मग लोअर केस टू अपर केस घेईन, कारण की इथं काहीच आउटपुट येत नाही. नॉन डिजिट टू डिजिट. ओके, तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हा डेटा आहे, मार्क्स किंवा मेल असतील, किंवा आपण एक डेटा क्रिएट करून घेऊ ज्याच्यामध्ये आपण करणार आहे नॉन डिजिट. तर इथे बघा, मी करेन ABC 1 2 3 आणि रँडमली Y 1 2 3. ठीक आहे, आपण परत एक सॅम्पल घेऊया, जसे की जसे विशाल घेतलं तर विशाल 1 2 3 आणि सपोज AK 1 2. अशा पद्धतीने आपण काही रँडमली डेटा घेऊ. ठीक, आपण काही रँडमली डेटा केले आहेत नॉन डिजिटमध्ये, आणि इथे सुद्धा आपण नॉन डिजिट यूज केलेलं आहे. तर नॉन डिजिट टू डिजिट हा वर्किंग कसा होतो, तुमचं नॉन डिजिट जिथे फेल होईल तिथे तुमचा स्प्लिट येतो. एक मिनिट, मी परत जॉईन करतो. आवाज येतोय का? येस सर. एक मिनिट. स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन विजिबल आहे? येस सर. तर इथे बघा, जेव्हा आपण कॉलम स्प्लिट करेन नॉन, आता इथे बघा नॉन डिजिट टू डिजिट, जेव्हा तुम्ही नॉन डिजिट टू डिजिट कराल, जेव्हा नॉन डिजिट फेल होईल, ओके, आता ह्याच्यामध्ये नाहीच आहे त्याच्यामुळे तो नन आलेला आहे. नॉन डिजिट जेव्हा फेल होईल, म्हणजे हे नॉन डिजिट म्हणजे कोण, वाय वगैरे, हा जेव्हा फेल होईल त्याच्या पुढचा नंबर इथे येणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही पाहिलात तर ह्याच्याबद्दल बघा, ओरिजिनल कॉलम ऍज इट इज ठेवून आपण दुसऱ्या याला करू शकतो ना? नाही, तो ऍड कॉलम मध्ये ऑप्शन नाहीये, त्याच्यामुळे तो पुढे दिसत नाहीये. इथे ट्रान्सफॉर्म मध्ये तुम्ही जे काही चेंजेस कराल, आता हे सपोज डिजिट टू नॉन डिजिट कराल, त्याच्यामध्येच चेंजेस होतात. तर आपण हे नंतर पाहूया, नंतर म्हणजे उद्या पाहूया. ओके, कन्फ्युजन करून घ्यायच्या ऐवजी आपण हे उद्या पाहू. हे जे शेवटचे 4 पॉईंट आहेत ते आपण उद्या पाहू. फक्त तुम्ही मला सांगा, एक्स्ट्रॅक्ट, फॉर्मॅट आणि डिलिमिटर, नंबर, कॅरेक्टर, पोझिशन सर्वांना समजलं का? ओके, येस. बाकीचे मेंबर्स ओके, थंब दिलेला आहे. आपल्याकडे टाइम आहे अजून, तो थोडं मी काय करेन, मी नंबरला सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, जर तुम्ही रेडी असाल तर. बाकीचे मेंबर जरा मला सांगाल का? पूनम, सागर, आशुतोष, थोडे पॉइंट्स आपण कव्हर करूया का नंबरचे, किंवा एनी कॉलमचे कव्हर करूया का? नंबर होते, एनी कॉलमचे कव्हर करूया. एनी कॉलम मध्ये ना खूप बेसिक गोष्टी आहेत. चालेल सर. एनी कॉलम पाहूया आपण, खूप म्हणजे खूप बेसिक आहे. बघा, जर तुम्हाला कोणताही व्हेरिएबलचा नेम चेंज करायचा असेल तर रिनेमचा ऑप्शन आहे. ओके, इथे डबल क्लिक केलं तरी येतो ऍक्च्युली, तरी सुद्धा इथे ऑप्शन दिलेला आहे रिनेम. हा पॉईंट झालेला. जर तुम्हाला ऑटोमॅटिक डेटा टाईप सिलेक्ट करायचं असेल तर इथे ऑप्शन दिलेला आहे की डिटेक्ट डेटा टाईप.
तो डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. जर त्याच्यामध्ये तो फेल झाला तर तुम्ही इथे जाऊन तुम्ही तुमचा डेटा टाईप चेंज करू शकता. ठीक आहे. तर हे आपले 3 पॉईंट झाले. आता मी इथे मूव्ह लिहितो. हे मूव्ह तुम्हाला सांगितलेले की हा जो ऑर्डर आयडी ह्याची पोझिशन मी चेंज करू शकतो, म्हणजे इकडे तिकडे मूव्ह करू शकतो. ओके. स्टार्ट टू बिगिनिंग आणि टू एंड अशा पद्धतीने कोणताही व्हेरिएबल मी इकडे तिकडे मूव्ह करू शकतो. रिप्लेस व्हॅल्यू हे आपण पाहिलेलं आहे. रिप्लेस म्हणजे आता मला 2018च्या ऐवजी मला 2020 करायचं आहे. तर मी काय करेन, रिप्लेस व्हॅल्यू to find 2018 replace with 2020. अशा पद्धतीने कोणत्याही व्हॅल्यूला आपण रिप्लेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मला इथं मिस्टर आहे, इथं मला मिसेस करायचं. रिप्लेस ते MR आहे, इथं मला MS आणि डॉट आणि स्पेस पण द्यायचा. ठीक आहे. आता ऑलरेडी एक डॉट होता, आपण काय करूया, तो विथ डॉट काढूया म्हणजे आपल्याला स्पेस देता येईल. रिप्लेस MR डॉट रिप्लेस करूया आणि MS डॉट स्पेस. तर अशा पद्धतीने कोणत्याही व्हॅल्यूला आपण डायरेक्टली रिप्लेस करू शकतो. हा, एनी कॉलम का म्हटलेला आहे, तो नंबरलाही चालतो, टेक्स्टलाही चालतो, म्हणून त्याला एनी कॉलम म्हटलेला आहे. बघा, हे पॉईंट झाले, हा पॉईंट झालेला आहे, हा पॉईंट झालेला आहे आणि आता राहिलेला आहे फिल. हा फिल पॉईंट आपण घेऊया आणि आपण आज थांबूया, म्हणजे तुम्हालाही लोड येणार नाही. हे तुम्ही प्रॅक्टिस आपण एखाद्या स्पेसिफिक रो वरती ऍक्शन करू शकतो का असं? नाही, आता आपण जे करणार आहे ते फक्त ओनली टोटल कॉलमवर करणार आहे. स्पेसिफिक रोवर आपण काही करू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक रोवर करायचं असेल तर तुम्हाला कंडिशनल मेथड वापरावी लागेल, स्पेसिफिक कंडिशन द्यावी लागेल, तरच तुम्ही त्याच्यावर अप्लाय करू शकता. ओके, ते पुढे होईल का? हो, नाही पुढे पण नाही. पर्टिक्युलर रोवर आपण काहीच ऑपरेशन करू शकत नाहीये. जे आपण पायथॉन मध्ये करतो की फक्त एकच रो घेऊन त्याच्यामध्ये ऑपरेशन करू शकतो, तर ह्याच्यामध्ये पॉसिबल नाहीये. ह्याच्यामध्ये पूर्ण डेटा फ्रेमवरच तुम्हाला फिल्टरिंग करून किंवा कंडिशनल लावून जो काही सेट येईल त्याच्यावर तुम्हाला ऑपरेशन करता येईल. ओके. आता हा पॉइंट आहे तो डाऊन आणि अपचा आहे. आता ह्यासाठी आपल्याला एक डेटा लागेल, तो मी काय करेन, डेटा क्रिएट करून घेईन. इंटर डेटा. ठीक आहे. असा मी डेटा घेतलेला आहे. इथे यूपी घेत आहे. आता यूपी मध्ये प्रयागराज आहे, कानपूर आहे, नंतर वाराणसी आहे. ठीक आहे. आता मला जेवढी माहिती आहे तेवढी मी घेतलेलं आहे. आणि सपोज इथे यूपीच्या आपण सपोज MP. ठीक आहे. आता इथे मला स्टेट माहिती आहे, मी इथे A, B आणि C असं म्हणेन. ठीक आहे. असा माझा डेटा आहे. मी इथे ह्या डेटाला म्हणेन स्टेट्स आणि ओके करेन. कॉमन सेन्स वापरून सांगा, 2, 3 आणि 4 इथे काय असायला हवं? MH. बरोबर आहे, MH असायला पाहिजे. ठीक. जर मी अशा पद्धतीने करत असेल दिलंच होत नाहीये.
ठीक आहे. फिल डाऊनचा अर्थ असा आहे, तुम्ही जे काही फिल डाऊन करणार आहे, इथे जी व्हॅल्यू आहे ती ऑटोमॅटिकली इथे प्लेस होईल. जर फिल अप केला तर हा खालून वर प्लेस होईल. ठीक आहे. आता सर इथे तुम्ही 1 पासून ते 4 पर्यंत एकदा सिलेक्ट करा आणि ड्रिल डाऊन करा. नाही, इथं डायरेक्ट फिल डाऊन करायला ऑप्शन आहे. ओके, तो का होत नाहीये हे बघून घेईन मी. ओके, ऍक्च्युली एकदा कधी ट्राय कधी असं करून स्टेट येईल, कॉपी करावं लागेल का? नाही काही कारण करायला की लागणार एक्सेल मध्ये नाही. आपण एक्सेल मध्ये काय करतो सर, पहिला चूज करून 4 पर्यंत कंट्रोल डी करतो, ऑटोमॅटिक तसं येऊन जातं. नाही, इथे काहीच नाहीये, इथे सिलेक्ट होतच नाहीत मल्टिपल. ओके, तुम्हाला डायरेक्टली काही करायचं नाही, इथे फक्त फिल डाऊन करायचं आहे. ओके, तो का होत नाही, थोडं मे बी डेटा क्रिएट करताना मला प्रॉब्लेम झाला असेल, असा पण होऊ शकतो. ओके, आता आपल्याकडे मिसिंग व्हॅल्यू कुठे नाही आहेत, किंवा फॉर एक्झाम्पल समजलेलं आहे मला. आता मी ब्लँक दिलेले आहेत, ब्लँक मध्ये नल व्हॅल्यू असायला पाहिजे. ठीक आहे, तर नल व्हॅल्यू ब्लँक मी शो होत नाही. एक मिनिट, मला परत एकदा एक सॅम्पल लिहू द्या. आता मी काय करेन, इथं शॉर्टकटमध्ये लिहिलं, कारण की आपण टाईप करतो ना, तर मिसिंग व्हॅल्यू लिहिणं गरजेचं आहे तिथे. वाराणसी, कानपूर आणि प्रयागराज. आणि हा, तर तुम्ही जेव्हा तुम्ही नल व्हॅल्यू लिहिता तेव्हा नल लिहिणं गरजेचं आहे, तर तो नल व्हॅल्यू, कारण की तुम्ही डेटा एक्सट्रॅक्ट करताना तेव्हा ऑटोमॅटिकली तिथे नल येतो. ओके, आपण एम्प्टीच ठेवलेला पूर्ण, त्याला डेटा एक्सट्रॅक्ट केल्यानंतर इथे नल लिहिला जातो, तर आपण नल लिहिणं गरजेचं आहे. आता आपण काय करूया, ते एमपी मध्ये एक घेऊया, बघूया आपण स्टेट्स अंडरस्कोर न्यू. ओके, ट्रान्सफॉर्म फिल डाऊन नाही आहे, परत एरर आलेला आहे. ओके, हे तर ट्राय करा, हे असंच आहे, दुसरं काही ऑप्शन नाही आहे, फक्त कुठेतरी एरर येतोय एवढंच. फिल अप म्हणजे वरून फिल होणे, फिल डाऊन म्हणजे खालून फिल होणे. हे तर तुम्ही घरी ट्राय करा, हे आन्सर यायला पाहिजे. सर आपण असं नाही करू शकत का, म्हणजे जसं फर्स्ट कॉलम पासून म्हणजे 1 to 4 पर्यंत नाही, सिलेक्ट इथे नाही करू सिलेक्ट शकत करताच का? येत नाही आपल्याला, डायरेक्टली कॉलमवरच ऑपरेशन करायचं सर, कोणत्याही रोवर स्पेसिफिक करू शकत नाही आपण. अच्छा, ठीक आहे. इथे सिलेक्ट झालं तर रो सिलेक्ट, कॉलम सिलेक्ट होतो. आता इथे काय प्रॉब्लेम येते मला अजूनही समजलेलं नाही, कारण की ह्याच्या अगोदर मी भरपूर वेळा ट्राय केले, नाही झाले सुद्धा. फिल डाऊन सेल व्हॅल्यू एम्प्टी सेल इज द करंटली सिलेक्टेड कॉलम, ऑब्विसली तोच आहे, आपण तेच करतोय, दुसरं काही करायचं नाही आपण. ओके, जर आपण जर व्ह्यू मध्ये पाहिला, व्ह्यू मध्ये जर कॉलम क्वालिटी पाहिली तर मिसिंग व्हॅल्यू आहेत आपल्याकडे, एम्प्टी आहेत. तर ऑब्विसली हे होणं गरजेचं आहे. कधी कधी पॉवर बीआय मध्ये प्रॉब्लेम येतो आणि असं होऊ पण शकतो. ठीक आहे, तर आपण काय करूया, ही फाईल आपण सेव्ह करूया, क्लोज आणि अप्लाय चेंजेस करूया आणि परत एकदा ओपन करूया. ठीक आहे, झालं तर ट्राय करूया, नाहीतर उद्या बघूया आपण, काय प्रॉब्लेम. तुम्ही सुद्धा करा, ह्याला दुसरा ऑप्शनच नाहीये. स्टेट्स न्यू वरती एकदा ट्राय करू. स्टेट्स, हां घ्या का, ओके, स्टेट्स न्यूवर पण हो, आपण फिल अप करून बघूया. नाही, तुम्ही ट्राय करा, हे असंच आहे, हे तर मी शुअर 100% आहे, फक्त तो काय एरर येतोय मला माहित नाही. मे बी मला परत पॉवर बीआय नवीन व्हर्जन डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, तर बघा आजच्या सेशनमध्ये आपण काय कव्हर केलेलं आहे, टेक्स्ट रिलेटेड जे काही ऑपरेशन आहे, सेपरेटेड विथ डिलिमिटर, विथ पोझिशन, विथ नंबर ऑफ कॅरेक्टर, फॉर्मॅटिंग अप्पर केस, लोअर केस, कॅपिटलायझेशन, ट्रिम, प्रिफिक्स, सफिक्स आणि एक्सट्रॅक्ट करणे, बिफोर, आफ्टर, लेंथ, फर्स्ट कॅरेक्टर, लास्ट कॅरेक्टर.
एकदा कम्प्लीट करू द्या, म्हणजे टेक्स्ट कम्प्लीट होईल. त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. एकदा होऊन जाऊ दे, उद्या पण सांगेल. रिजनला क्लिक करा, शिफ्ट मोडला क्लिक करा, मर्ज कॉलम मर्ज करायचा आहे, ऑटोमॅटिकली तो स्पेस घेईल. ओके, इथे बघा मिस्टर साऊथ एरिया सेकंड क्लास. ओके, अशा पद्धतीने मी मर्ज केलेला आहे. जर तुम्हाला मर्ज वेगळ्या पद्धतीने करायचं असेल, हायपनने करायचं असेल, मर्ज कॉमा. याचा यूज जीमेल क्रिएट करण्यासाठी पण करू शकतो ना आपण. काय क्रिएट करण्यासाठी? हा, आता सपोज ईमेल आयडी आपण ईमेल आयडी होते, सेपरेट नेम असेल, कंबाईन नेम असेल तर सेपरेट युजर नेम अँड जर डोमेन नेम असतील तर हो कंबाईन करू शकतो. आता इकडे आपल्याकडे होते ना, इथे मेल्सला आपण आधी काय केलं होतं, स्प्लिट बाय डिलिमीटर @. ठीक आहे. आता ह्याला आपण मर्ज पण करू शकतो. मर्ज कसं करायचं? क्लिक मर्ज कॉलम. ओके, आता कस्टम आहे, कस्टमच्या ऐवजी आपण वापरूया @. ओके, ठीक आहे. म्हणजे जे आपण स्प्लिट करतोय ते आपण एकत्र आणू शकतो. एवढंच आहे मर्जमध्ये. ठीक आहे, आज आपण थांबूया इथे. प्रॅक्टिस करा, ट्राय करा. टेक्स्ट कॉलम आज कोणता वार आहे? उद्या तुम्हाला ब्रेक हवा आहे का? येस सर. आपलं डिस्कशन झालं होतं ना की मंडे ट्यूजडे सुट्टी घेतात. हो, ठरलं होतं, पण काल आपल्याकडे प्रॅक्टिस करण्यासाठी काहीच नव्हतं, म्हणून मी काल आज घेतलेला आहे. आज तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी काहीतरी आहे अवेलेबल, तर तुम्ही उद्या ब्रेक घ्या, प्रॅक्टिस करा आणि परवा आपण सेशन घेऊया. परवा गेल्यानंतर परत तुम्हाला 2 दिवस ब्रेक भेटेल आणि परत मंडेला घेऊया. ओके, तर उद्या ब्रेक घे. उद्या आपल्याला ब्रेक असेल, उद्या लेक्चर नसेल, परवा लेक्चर असेल. आणि हे फीलचं ट्राय करा, हे सोपं आहे, खूप अवघड नाही. ठीक आहे, तर थांबू आपण आज इथे. सर ते ऑर्डर फाईल एकदा ग्रुपवर सेंड करा. हां, ओके. ऑर्डर फाईल जे सुपर स्टोअर आहे तोच डेटा आहे रे. अच्छा, सुपर स्टोअरचा डेटा आहे तो. डेटा आहे तुम्ही नाही सर, तो यांचा आहे, तो राहुल सरांचा. बरं, ठीक आहे. मी ग्रुपवर लगेच पाठवून देतो. ठीक आहे.